नमस्कार. गोकुळाष्टमी निमित्त आणि गोपाळ कालात आज आहे, तेव्हा त्यानिमित्त आपणा सर्व भक्तवृंदांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि जन्माष्टमी निमित्त सगळ्यांना अनंत शुभेच्छा. आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या वतीनं 1 जूनपासून संपूर्ण चातुर्मासभर हा जो ओळख संतांची असा भक्तिभावनेने ओतप्रोत आणि संपूर्ण देशभरात एक अभिनव आणि अप्रतिम असा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात आज जन्माष्टमीच्या शुभमुहूर्ती मला संतांच्या मालिकेत एक पुष्प अर्पित करण्याची, एक पुष्प ओवण्याची सुसंधी लाभली. त्याबद्दल मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. मुख्य विषयाला येण्यापूर्वी मी आपणासमोर संत संगतीची फलश्रुती काय असते याच्या बाबतीत एक छोटी गोष्ट सांगणार आहे आणि नंतर मी आपल्या मूळ विषयावर येईन. संत परमहितकारी जगत में संत परमहितकारी, संत परमहितकारी जगत में संत परमहितकारी. प्रभुपद प्रगट करावत प्रीति, प्रभुपद प्रगट करावत प्रीति, भ्रम मिटावत भारी, भ्रम मिटावत भारी. संत परमहितकारी, संत परमहितकारी जगत में संत परमहितकारी. ओवी आहे, हिंदी ओवी आहे. संत परमहितकारी जगत में संत परमहितकारी. संत हे नेहमी प्रत्येक प्राणीमात्राचे, मनुष्याचे हे हितकारी असतात. नुसतेच हितकारी नव्हे तर परमहितकारी असतात. संतांची जर आपण संगती केली, संतांच्या समागमामध्ये आपण सम्मिलित झालो, संतांचं सानिध्य आपल्याला मिळालं तर प्रत्येक मनुष्य जीवाचा हा उत्कर्ष होत असतो आणि त्याची उत्तरोत्तर उन्नतीच्या मार्गाकडे मार्गस्थ होण्याची त्याला एक यश प्राप्त होत असतं. आणि अशाच आधारावर एक गोष्ट मी आपणास सांगेन की संत संगतीची फलश्रुती काय. प्रत्येक व्रतवैकल्याची एक फलश्रुती असते. आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणतो. गणपती अथर्वशीर्ष झाल्यानंतर शेवटी त्याची पण एक फलश्रुती असते. सांगायचं तात्पर्य हे की गेल्या 2-2.5 महिन्यापासून आणि पुढील 2-2.5 महिने आपण ओळख संतांची या विषयावर अनेक संतांचे चरित्र ऐकतो आहोत. शाब्दिक संगती, शेवटी याची फलश्रुती काय ती जाणून घेण्याकरता ही एक गोष्ट सांगतोय. एकदा नारद मुनी महाविष्णूंजवळ गेले आणि नारद मुनींनी महाविष्णूंना विचारलं की भगवान, संत संगतीची फलश्रुती काय. महाविष्णूंना आश्चर्य वाटलं की नारदांसारखे व्यक्ती सर्वज्ञानी आणि मला विचारायला आले आहेत की संत संगतीची फलश्रुती काय. त्यांनी नारदांना म्हटलं की नारद, आपण हा प्रश्न विचारता. नारद मुनी म्हणाले, हो, मला थोड्या या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर हवं आहे. महाविष्णू म्हणाले, ठीक आहे. महाविष्णूंनी त्यांना पत्ता दिला आणि एका पर्वतावर एक सरडा मिळेल, त्या सरड्याला तुम्ही हा प्रश्न विचारा असं नारद मुनींना महाविष्णूंनी सांगितलं. त्या पत्त्यावर नारद मुनी गेले आणि तिथे त्यांना तो सरडा दिसला. त्यांनी त्या सरड्याला हातात घेतलं आणि विचारलं की मला महाविष्णूंनी आपल्याकडे पाठवलंय आणि माझ्या मनात एक प्रश्न आहे की संत संगतीची जी आहे ती फलश्रुती काय ती मला आपण सांगा. हे ऐकता क्षणी सरडा जो आहे तो त्यांच्या हातून पर्वतावर पडला आणि पर्वतावरून खाली पडून आणि तो मरणमुखी गेला, मृत्युमुखी गेला. नारद मुनींना काही कळलं नाही की हे काय झालं. ते परत महाविष्णूंकडे आले. विष्णूंना म्हणाले, भगवत, तुम्ही मला जिथे पाठवलं होतं मी प्रश्न विचारला आणि तो सरडा जो येतो तो मृत्युमुखी गेला, मला प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही.
म्हणे अरे असं झालं का? मग ठीक आहे, मी तुम्हाला एक दुसरा पत्ता देतो, तिथे जा, तिथे तुम्हाला एक पोपट मिळेल. त्या पोपट्याला तुम्ही विचारा की संत संगतीची फलश्रुती काय. नारद मुनी म्हणाले, हे काय विचित्रपण आहे, मी तुम्हाला विचारायला आलो, तुम्ही मला इकडे तिकडे पाठवताय आणि ज्याला विचारतोय तो मृत्युमुखी गेलाय. नाही म्हणे, असं नाही होणार, तुम्हीच जा. म्हणून नारद मुनींना त्यांनी त्या पोपट्याकडे पाठवलं. दिलेल्या पत्त्यावर नारद मुनी गेले आणि त्यांनी त्या पोपटाला हातात घेतलं आणि विचारलं की मला महाविष्णूंनी आपल्याकडे पाठवलं आहे, कृपया मला आपण माझ्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर द्या की संत संगतीची फलश्रुती काय आहे. ऐकता क्षणी तो पोपटसुद्धा तसंच झालं जसं सरड्याचं झालं, तो पण मृत्युमुखी गेला. नारदांना काही समजेना की हे काय चाललं काय. एक तर महाविष्णू मला उत्तर देत नाही आहे आणि मला जिकडे पाठवतात ते तो प्रश्न ऐकतो आणखी मृत्युमुखी जातोय. म्हणून नारद मुनी परत विष्णूंकडे आले. विष्णू भगवान म्हणाले की काय मिळालं प्रश्नाचं उत्तर? ते म्हणे, अहो कसलं प्रश्नाचं उत्तर, तो पोपटसुद्धा मृत्युमुखी गेला प्रश्न ऐकता क्षणी. अरे असं झालं का? मग आता एक काम करा. त्यांनी परत तिसरा पत्ता दिला. म्हणे या राज्यात जा, तिथला जो राज्याचा राजा आहे त्याला कालच राजपुत्र जन्माला आलेला आहे त्याच्या घरात. तुम्ही त्या राजपुत्राला हा प्रश्न विचारा, नक्की तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल. आता नारद मुनी म्हणाले, हे पा, तुम्हाला मला प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्या, नाही तर मला प्रश्नाचं उत्तरही नको आणि मी तुम्हाला प्रश्नही विचारत नाही. म्हणे का, असं का? अहो म्हणे, जिथे तुम्ही मला पाठवता आहात तो मृत्युमुखी पडतोय. आता मी त्या राजाच्या इथे जाईन आणि त्या राजपुत्राला हा प्रश्न विचारला आणि कुठे अशा प्रकारचं जर काही परत घडलं अघटित तर माझी काय स्थिती होईल याची कल्पना केली आहे का तुम्ही? महाविष्णू म्हणाले की नाही, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन जा, तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं काही अघटित घडलेलं दिसणार नाही आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. नारद मुनी महाविष्णूंच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून तिथे गेले अवश्य, पण जाताना नारद मुनींच्या मनात एक धाकधूक आणि एक दडपण आणि भीती होतीच. पण भीत एक गेले. तिथे गेल्यानंतर जे द्वारपाल होते त्यांचे चोपदार भालदार, त्यांनी नारद मुनींना पाहिलं आणि आतमध्ये जाऊन राजाला निरोप दिला की नारद मुनी आलेले आहेत. ऐकल्याबरोबर राजा अत्यंत खुश झाला. त्याला वाटलं कालच आपल्याकडे राजपुत्र जन्माला आला आणि आज नारद आपल्याकडे आले, नारद मुनींकडनं आपल्या राजपुत्राला आपण आशीर्वाद द्यायला म्हणू. बाहेर आले, राजा बाहेर आला. त्यांनी नारद मुनींना जे ते ससन्मान आत आणलं, बसवलं, विचारपूस केली, त्यांचा योग्य तो सन्मान केला आणि त्यांना सांगितलं की कालच मला राजपुत्र झालेला आहे आणि त्याला आपण आशीर्वाद द्यावा. नारद मुनी म्हणाले, हो मला माहिती आहे, मला विष्णू भगवानांनीच पाठवलेलं आहे, महाविष्णूंनीच मला सांगितलं आहे की आपल्याकडे राजपुत्र जन्माला आलेला आहे म्हणून, आणि म्हणूनच मी आलो आहे, त्याला आशीर्वाद देण्याकरताच आलो आहे. राजाने राणीला सांगितलं, दासींना सांगितलं की राजकुमाराला घेऊन या म्हणून, नारद मुनी त्यांना आशीर्वाद देतील. पण नारद मुनींच्या मनामध्ये ही भीती जी होती ती होतीच की कुठे मी प्रश्न विचारला आणि जर त्या सरड्यान पोपटासारखं अघटित काही घडलं तर माझी काय स्थिती होईल. म्हणून सुरक्षिततेच्या भावनेने नारद मुनींनी राजाला सांगितलं की मी आशीर्वाद देईन राजपुत्राला, पण आशीर्वाद देताना तिथे कोणीही नको, राणीसाहेब, दासी, तुम्ही सर्वचे सर्व आत पाहिजे, फक्त राजपुत्र आणि मीच तिथे उपस्थित राहू. राजांनी मान्य केलं की ठीक आहे. दासींनी राजपुत्राला आणलं, नारद मुनींच्या मांडीवर ठेवलं. नारद मुनींच्या मांडीवर ठेवल्यानंतर सगळे गेले. आता भीत नारद मुनींनी त्या राजपुत्राला विचारलं की बाबा रे, मला महाविष्णूंनी तुझ्याजवळ पाठवलेलं आहे आणि मला हा प्रश्न आहे, त्याचं मला समाधानकारक उत्तर हवं आहे तुझ्याकडून. आणि प्रश्न असा आहे की संत संगतीची फलश्रुती काय. हा प्रश्न नारद मुनींनी विचारता क्षणी आणि त्या राजपुत्राच्या जसाच प्रश्न हा कानात गेला, त्याचबरोबर त्या राजपुत्राच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य दिसलं. स्मितहास्य आल्याबरोबर नारद मुनी जे आहे ते थोडेसे शांत झाले. त्यांची जी भीती होती, त्यांच्या मनात जी एक शंका कुशंका चाललेली होती ती निवळली आणि त्यांना वाटलं चला, ज्याची भीती होती ते तर काही घडलं नाही हे नक्की. प्रश्न विचारला आणि आता राजपुत्रांनी नारद मुनींना जो संत संगतीची फलश्रुती काय आहे हे जे उत्तर दिलं ते असं उत्तर दिलं संत नारदांना की आज आपण जे पाहत आहात
हीच संत संगतीची फलश्रुती आहे. मी जेव्हा प्राण्याच्या म्हणजे सरड्याच्या रूपामध्ये होतो तेव्हा मला आपला सत्संग लाभला, आपली संगती लाभली आणि मी मृत्युमुखी गेलो. त्यानंतर अनेक योनींमध्ये, उच्च उच्च योनींमध्ये मी जन्म घेत 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 पक्ष्यांच्या योनीमध्ये आलो. आणि संत संगतीमुळे निव्वळ पक्ष्यांच्या योनीतच आलो नाही, पक्ष्यांच्या योनीमध्ये पोपटाचा जो जन्म असतो ना, तो उच्चस्तरीय मानला जातो. तेव्हा पक्ष्यांच्या योनीमध्येच नुसता आलो नाही, तो पोपटाच्या रूपात मी जन्माला आलो. हे संत संगतीमुळे घडलं. आणि परत मी पोपटाच्या रूपात असताना आपली संगती मला परत लाभली आणि आपल्या त्या संगतीमुळे मी मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो. आणि नुसताच मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो नाही, तर राजघराण्यात राजपुत्र म्हणून जन्माला आलो. ही संत संगतीची फलश्रुती आहे असं त्या राजपुत्रांनी नारद मुनींना सांगितलं. आणि नारद मुनींचा जो प्रश्न होता त्याचं त्याला समाधानकारक उत्तर त्यांना त्या राजपुत्राकडून विष्णू भगवानांच्या सांगण्याप्रमाणे मिळालं. ते संतुष्ट झाले. गोष्टीचं सांगण्याचं तात्पर्य हेच की संत संगती ही नेहमी व्यक्तींनी करत राहिली पाहिजे. जिथे कुठे संत समागम होईल आपल्याला जायला पाहिजे. संतांचं वाङ्मय, जी ओळ मी आपल्याला सुरुवातीला सांगितली, संत परमहितकारी जगत में संत परमहितकारी, प्रभुपद प्रगट करावत प्रीती. संतांनी जी प्रभूची, ईश्वराची पद लिहिलेली आहे त्या पदांचं गायन करायला पाहिजे, त्या पदांचं श्रवण करायला पाहिजे. आपल्या मनात अनेक प्रकारच्या भ्रांती असतात, अनेक प्रकारच्या शंका कुशंका असतात. त्या शंका कुशंका आणि ते भ्रम हे संतच मिटवतात. म्हणून संतांची संगत ही आपल्या जीवनात, संतांचं सानिध्य हे आपल्या जीवनात अत्यंत परम आवश्यक आहे. तेव्हा या प्रसंगी मी आपणाला या गोष्टीच्या शेवटी हेच सांगतो की हा जो उपक्रम चाललेला आहे, या उपक्रमाच्या माध्यमाने आपल्याला भलेही प्रत्यक्ष संतांची संगती का न मिळत नसो, पण संतांचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळतंय, वेगवेगळ्या संतांचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि एक प्रकारे संतांच्या चरित्राच्या रूपात शाब्दिक संगती आपल्याला संतांची मिळते आहे. तेव्हा ही संगती आपल्याला सतत आपला उत्कर्ष होईल, आपल्याला एक प्रगतिशील आणि एक चांगली दिशा मिळेल, सकारात्मक दिशा मिळेल. आणि म्हणून म्हणतात संत संगत परमहितकारी, संत संगत परमहितकारी. ही गोष्ट संपवून संत संगतीची फलश्रुती आपल्याला सांगून आणि मी आज आता आपल्या मूळ विषयाकडे वळतो. भारत भूमीला प्राचीन काळापासूनच ऋषी, मुनी, तपस्वी, साधू संत अशा अनेक ज्ञानियांची अखंड, वैभवशाली आणि समृद्धशाली परंपरा लाभलेली आहे. या संतांचं जर आपण चरित्र वाचलं तर आपल्याला व्यावहारिकता, राजकारण आणि समाजकारण या तीन गोष्टींचा त्रिवेणी संगम तर लागतोच लागतो. पण या संतांचं जर आपण वाङ्मय वाचलं, त्याचा अभ्यास केला तर आपल्याला समन्वय, वेदांत आणि अध्यात्म याचा एक सखोल अभ्यास करता येतो. आपल्याला एक सखोल भक्तीचा मार्ग सापडतो. आणि या दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्र प्रांत जो आहे तो हा अत्यंत वैभवशाली प्रांत आहे, अत्यंत सौभाग्यशाली प्रांत आहे. कारण जगाच्या संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणाकरता आणि जनसाधारणाचा उद्धार करण्याकरता या भारतभूमीवर ज्या ज्या संतांनी जन्म घेतलेला आहे त्या संतांपैकी अधिकांश संतांनी जन्मभूमी म्हणून महाराष्ट्र प्रांतच निवडला आहे. आणि त्यातून मग त्यांनी संपूर्ण देशाटन करत आपल्या भक्तीने, आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या वैराग्याने त्यांनी संपूर्ण देशभरात भक्तीचे मळे फुलवलेले आहेत. आज ओळख संतांची या उपक्रमामध्ये मी या व्यासपीठाच्या माध्यमाने आपणास एक दत्त उपासक आणि दत्त संप्रदायातील एक संत सर्वज्ञ दासोपंतांची ओळख, त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. संत दासोपंत यांचं बालपणाचं नाव दासो. यांचा जन्म बीदर परगणामध्ये, बीदर कर्नाटक आणि महाराष्ट्र याच्या सीमेवरती एक जिल्हा आहे आणि त्या बीदरच्या नारायणपेठ गावामध्ये दासोंचा जन्म झाला. यांच्या वडिलांचं नाव दिगंबर पंत देशपांडे.
आणि आईचं नाव पार्वती होतं. त्या काळामध्ये यवनांचं शासन होतं, यवनांचं राज्य होतं. त्यामुळे बिदरमध्ये एक सुलतान जो आहे तो राज्य करीत होता. इसवी सन 1551 भाद्रपद वद्य अष्टमीला दासोंचा देशपांडे घराणा जन्म झाला. बिदरच्या राजाकडे यांचे वडील म्हणजे दिगंबर पंत जे आहे ते एक वतनदार म्हणून काम करत होते. वतनदार असल्यामुळे त्यांच्याकडे अत्यंत श्रीमंती होती, सुखसमृद्धीने नांदत होते. त्यामुळे दासोंचं जे बालपण आहे ते अत्यंत श्रीमंतीच्या वातावरणामध्ये, सुखसमृद्धीच्या वातावरणामध्ये गेलं. वतनदार असल्याबरोबरच कोठार घराचाही ताबा हा दिगंबर पंतांजवळ होता. हळूहळू लहानपण बालपण नांदत गेलं आणि वयाच्या 5व्या वर्षी 8 वर्षापर्यंत तसा यज्ञोपवीत संस्कार व्हायला पाहिजे. आजच्या काळात तर लग्नाच्या आदल्या दिवशी पण करतात, तो विषय वेगळा झाला. पण त्या काळात अक्षरशः पालन हे केलं जात होतं. 5व्या वर्षी दासोपंतांचं यज्ञोपवीत संस्कार करण्यात आला. दासोपंत जे होते हे एकनाथ महाराजांचे समकालीन संत होते. 5व्या वर्षी यांची मुंज झाली आणि मुंज झाल्यानंतर यांना वेदांत, धर्मशास्त्र, वाङ्मय या सगळ्यांचा अभ्यास, शिकवण दिल्या गेली. वयाच्या 8व्या वर्षी, जन्म होता क्षणी अत्यंत कुशाग्र बुद्धीचे असल्याने वयाच्या 8व्या वर्षी दासोंना जे 4 वेद तोंडपाठ झाले, तोंडपाठ 4 वेदांचं ते उच्चारण करू लागले. आणि 16व्या वर्षी बिदरच्या एका सावकाराच्या मुलीशी अर्थात जानकीशी दासोंचा विवाह संपन्न झाला. विवाह झाल्यानंतर वैवाहिक जीवन काय जेमतेम वर्ष 1.5 वर्ष चांगल्या प्रकारे गेलं असेल आणि 1.5-2 वर्षातच त्या अवधीतच त्या बिदर क्षेत्रामध्ये जो आहे तो अत्यंत दुष्काळ पडला. लोकांची उपासमार होऊ लागली. लोकांकडे धान्य नव्हतं. लोकांकडे वणवण फिरत होते. दासोपंत जे होते हे जरी सुलतानाच्या राज्यामध्ये वतनदार असले तरी ब्राह्मण असल्यामुळे आणि दत्त उपासक असल्यामुळे त्यांचे एक प्रतिष्ठा होती. दयाळू वृत्तीचे पण होते. त्यामुळे त्यांचा त्या क्षेत्रात एक मान सन्मान होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा गरिबी, भुकेमुळे आणि अशा प्रकारे सर्व लोकांमध्ये उपासमार होत चाललेली होती तेव्हा ते सर्व पाहून यांना फार दया आली. यांनी विचार केला की काय करावं. वतनदार असून आणि कोठार घराचं त्यांच्याबरोबर ताबा असून कोठार घरात भरपूर धनधान्य होतं, पण सुलतानाच्या परवानगीशिवाय कोठार घराला हात लावण्याची गुन्हा होता, हात लावणं म्हणजे. त्यामुळे त्यांनी आपल्या घरातलं धान्य जे आहे ते सर्व रयतेमध्ये वाटलं. पण शेवटी किती वाटणार, त्याची पूर्तता झाली नाही. यांनी सुलतानाला वस्तुस्थिती कळवली. सुलतानाकडून अजूनपर्यंत परवानगी आली नव्हती कोठार घराला हात लावायची. इकडे लहानपणापासूनच सर्व दिगंबर पंतांचं दत्त उपासना, अध्यात्म, व्रतवैकल्य हे सगळं पाहणं चाललेलं होतं दासोपंतांचं. त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये एक प्रकारची दया, भक्तिभाव हा उमटू लागला होता. त्यांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांनी दिगंबर पंतांना असा सल्ला दिला की बाबा, हे कोठारघर सरकारचं आहे आणि सरकार ही रयतेची आहे. म्हणजे अप्रत्यक्ष रूपाने या कोठार घरातलं धान्य हे कोणा व्यक्तीचं नसून सरकारचं आहे. सरकार ही रयतेची आहे. म्हणजे हे धान्य रयतेला वाटल्याला काहीही हरकत नाही, आपण वाटून द्यावं. कमीत कमी उपासमार जी होऊन राहिली आहे ती थांबेल. लोकांच्या घरी चुली जळतील, अन्न शिजेल, लोकांची उपासमार होणार नाही. दिगंबर पंतांना ते पटलं आणि त्यांनी लगेच कोठार घरातलं जे धान्य होतं ते रयतेमध्ये वाटायला सुरुवात केली. जसंच त्यांनी हे केलं ती गोष्ट जी आहे ती सुलतानाच्या कानावर पडली. सुलतानाला वाटलं की दिगंबर पंत एवढे विश्वासपात्र होते आपले, मी यांच्यावर एवढा विश्वास ठेवत होतो आणि यांनी जो आहे तो आज माझ्याबरोबर विश्वासघात केला आणि कोठार घरातलं धान्य जे आहे माझ्या परवानगीशिवाय यांनी रयतेला वाटलं. त्यांनी लगेच फरमान काढला की दिगंबर पंतांना बंदी करून आणा, त्यांना बंदीगृहात टाकायचं आहे, कारण त्यांनी बिना परवानगीच्या कोठार घरातलं सामान का काढलं. सैनिक आले, दिगंबर पंतांना फरमान दाखवला. दिगंबर पंत तयार झाले. पण त्यांच्याबरोबर जाण्याकरता दासोपंतही हट्ट करू लागले. ते म्हणाले, नाही, तुम्ही आणि मी आपण दोघंही बंदीगृहात जाऊ. पुष्कळ समजवलं, आईनी समजवलं, बायकोनी समजवलं,
दिगंबर पंतांनी स्वतः समजवलं, पण कोणाचं काही चाललं नाही. शेवटी हट्ट केला आणि दिगंबर पंतांबरोबर दासोपंत पण सुलतानाच्या दरबारात हजर झाले. सुलतानाने विचारलं, एक चमकदार चेहरा, तेजपुंज चेहरा, त्रिपुंड्र लागलेलं, पगडी डोक्यावर, झोळी आणि अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व जेव्हा समोर उभं राहिलं तेव्हा सुलतानालाही समजलं नाही की हे कोण. त्यांनी दिगंबर पंतांना विचारलं की यांचा परिचय. त्यांनी सांगितलं की हे माझे चिरंजीव दासोपंत देशपांडे. आणि विचारता क्षणी सुलतानांनी त्यांना विचारलं, का न तुझ्या वडिलांना असा असा गुन्हा केलाय म्हणून बंदीगृहात टाकण्यात यावं. त्यांनी अत्यंत निर्भीकपणे अगदी सरळ मान करून आणि त्या सुलतानाला उत्तर दिलं की बादशाह, कोठार घर आणि त्यातलं असलेलं सामान हे सरकारचं आहे, कोणा व्यक्तीचं नाही. न दिगंबर पंतांचं आहे, न माझं आहे, न आपलं आहे. सरकारचं आहे. सरकार ही रयतेची आहे, तेव्हा त्यात असलेलं धान्य हे रयतेचं आहे. माझ्या वडिलांनी ते धान्य कोठार घरातून काढून रयतेला वाटलेलं आहे, कोणा व्यक्तीला दिलेलं नाही. तेव्हा हा माझ्या मते गुन्हा नाही. आपल्या मते गुन्हा असेल तर आम्हाला शिक्षा स्वीकार्य आहे. अशा प्रकारचं निर्भीकपणाचं उत्तर ऐकून तो प्रसन्न झाला. आणि त्या सुलतानाला लगेच विचार आला की अशा प्रकारचा चतुर आणि बुद्धिमान असा जो मुलगा आपल्याला मुस्लिम धर्मामध्ये लाभला तर आपल्या मुस्लिम धर्माकरता याचा चांगला उपयोग करता येईल. त्याने ताबडतोब आपला निर्णय बदलला आणि दिगंबर पंतांना सांगितलं की तुम्हाला बंदीगृहात न टाकून आणि तुमच्याऐवजी आता तुमच्या चिरंजीवांना म्हणजे दासोपंतांना मी बंदीगृहात टाकतोय. असं ऐकल्याबरोबर दिगंबर पंत अत्यंत चिंतित झाले आणि एक आणखीन अट त्यांनी सांगितली. दुसरी अट त्यांनी ही सांगितली की 1 महिन्याच्या आत कोठार घरातलं जे धान्य तुम्ही रयतेला वाटलं आहे त्याच्या ऐवजमध्ये 2 लाख स्वर्णमुद्रा जर तुम्ही 1 महिन्याच्या आत जमा केल्या नाही तर तुमच्या मुलाचं धर्म परिवर्तन केलं जाईल आणि त्याला बाटवण्यात येईल, त्याला मुसलमान करण्यात येईल. हे ऐकून मात्र दिगंबर पंतांना फार भीती वाटली की आता काय होणार. पण दुसरीकडे त्यांचं एक मन हे बोललं की नाही, आपली एक प्रतिष्ठा आहे, आपण अनेक लोकांना वेळोवेळी मदत केलेली आहे, तेव्हा अशा प्रसंगी आपल्यालाही लोक मदत करतील, आपल्या पाठीशी उभे राहतील. म्हणून दिगंबर पंतांनी ती निर्णय जो आहे तो स्वीकार केला. दासोपंतांना बंदीगृहात टाकण्यात आलं. दिगंबर पंत घरी आले. घरी येऊन त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला आणि ते विभिन्न लोकांकडे, नगरशेठ वगैरे जे जे प्रतिष्ठित होते त्या सगळ्यांकडे हे वृत्तांत सांगून आणि मदत मागायला गेले. पण म्हणतात ना, आपण कितीही कोणाला कितीही मदत करा, पण जेव्हा आपली वेळ येते, आपल्यावर एखादी विषम परिस्थिती येते, तेव्हा कोणीही उभं राहत नाही. कोणी काय, नातेवाईक सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहत नाही. कठीण समय येता कोण कामास येतो, तीच म्हण इथे चरितार्थ झाली. 15 दिवस वणवण हिंटल्यानंतर देखील कोणीही दिगंबर पंतांच्या पाठीशी उभं राहिलं नाही. दिगंबर पंत अत्यंत चिंतित झाले. त्यांनी अन्न सोडलं आणि जे दत्त उपासना करत होते ते 24 तास ते दत्त उपासनेमध्ये लीन झाले. इकडे त्याच वेळे नेमकं बंदीगृहामध्ये दासोपंतांनी पण अन्न त्याग केला. त्या काळात एक मात्र गोष्ट होती की यवनांचं जरी शासन असलं तरी ब्राह्मणाची त्या काळात एक प्रतिष्ठा होती आणि सुलतानाला हे माहिती होतं की हे दत्त उपासक आहे. म्हणून बंदीगृहामध्ये असून देखील दासोपंतांना सुलताननी ही सूट दिलेली होती की तुम्ही सैनिकांच्या नजर कैदेमध्ये जायचं आणि तुम्हाला दत्त उपासना करायची असेल तर करू शकता. त्या बिदरजवळ झरणी नरसिंह म्हणून एक दत्तांचं स्थान आहे. तर रोज सकाळी त्या सैनिकांच्या देखरेखीमध्ये दासोपंत जे आहे ते झरणी नरसिंह या मंदिरात जायचे आणि तिथे जितक्या वेळ करायची तितक्या वेळ ते दत्त उपासना इकडे करत होते. दिगंबर पंत घरी करत होते. शेवटी एक एक दिवस वाढत चालला. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, 26 दिवस झाले. 1 महिना होण्याकरता फक्त आता 2 दिवस उरले होते. जर या 2 दिवसात काही झालं नाही तर दासोपंतांचं धर्म परिवर्तन होणार आणि त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागणार. या चिंतेमध्ये घरामध्ये अत्यंत फार म्हणजे ज्याला म्हणतात दुःखाचं असं वातावरण निर्माण झालं होतं. जणू काय मुलगा आता मरणोन्मुखीत जाणार.
मुस्लिम धर्म स्वीकार करावा लागला म्हणजे काय, एक प्रकारे मरणोन्मुखी जाणार अशाच प्रकारचं. त्यामुळे 29 दिवस झाले. पण म्हणतात ना, माझी या मनीचा भावो जाणीयला देवो, माझी या मनीचा भावो जाणीयला देवो. आपल्या मनात देवाच्या प्रती जी अगाध श्रद्धा असते आणि आपण जर मनापासून देवाची साधना केली, देवाची भक्ती केली, तर देवालाही आपल्या मनातला भाव तो जाणता येतो, तो जाणतो आणि आपल्याला अशा विषम परिस्थितीत मदत करतो. आणि तीच घटना इथे झाली. 30व्या दिवशी, अगदी शेवटल्या दिवशी, एक व्यक्ती स्वर्णमुद्रा घेऊन सुलतानाच्या राजदरबारात उपस्थित झाला. सुलतानाने विचारलं, तुम्ही कोण? यांनी आपला परिचय दिला, मी दत्ताजी पाडेकर. म्हणे, मग कसे आलात? म्हणे, मी 2 लाख स्वर्णमुद्रा घेऊन आलेलो आहे. या स्वर्णमुद्रा मोजा आणि कोठार घरातलं जे धान्य दिगंबर पंतांनी रयतेला वाटलेलं आहे त्याच्या ऐवजमध्ये या मुद्रा मी आणलेल्या आहे. या खजिन्यात जमा करा, त्याची पावती फाडून मला द्या आणि दासोपंतांना कैदमुक्त करा, बंदीगृहातून बाहेर करा. या सुलतानाला हे कळलंच नाही की हा एवढा मोठा धनाढ्य व्यक्ती कोण. आपल्या राज्यात तर आजपर्यंत असा कोणी दत्ताजी पाडेकर नावाचा व्यक्ती आपण ऐकला नाही, पण शेवटी आहे कोण. पण त्याला कळलं की आता स्वर्णमुद्रा जर आणून दिलेल्या आणि आपली अट जर पूर्ण केलेली आहे तर दासोपंतांना बंदीगृहातून सोडणं हे भाग आहे. त्यांनी दासोपंतांना बंदीगृहातून बाहेर काढलं आणि दत्ताजी पाडेकरांच्या सुपूर्द केलं. दत्ताजी पाडेकर जे आहे ते दासोपंतांना घेऊन आणि त्यांच्या घरी आले. आणि घरी आल्यावर दत्ताजी पाडेकरांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष केला. आपल्या दाराशी दत्तांचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा कोण जयघोष करत असावं म्हणून दिगंबर पंत बाहेर आले. बाहेर येता क्षणी त्यांनी दासोपंतांना पाहिले आणि त्यांना आश्चर्य वाटलं की स्वर्णमुद्रा तर आपण जमा केल्या नाही खजिन्यात, सुलतानाने यांना सोडलं कसं. म्हणून त्यांनी दासोपंतांना विचारलं की बंदीगृहातून सुटका कोणी केली. दासोपंतांनी त्यांना सांगितलं की कोणी दत्ताजी पाडेकर म्हणून हे, आणि असं करून ते दाखवायला गेले. तोपर्यंत दत्ताजी पाडेकर अंतर्ध्यान पावलेले होते. दत्ताजी पाडेकर तिथे उपस्थित नव्हते. दासोपंतांना आश्चर्य वाटलं की आत्ताच तर ते माझ्याबरोबर मला सोडायला इथे आले आणि ते गेले कुठे. त्यांना विचारलं दिगंबर पंतांना की दत्ताजी पाडेकर तुमच्या कोणी ओळखीचे व्यक्ती आहे का. ते म्हणाले, नाही, माझ्या कोणीच ओळखीचं नाही. दासोपंत आत गेले, सर्व व्यवस्थित झालं, परत त्यांची दिनचर्या सुरू झाली. पण त्यांच्या मनामध्ये एक कुतूहल मात्र सतत त्यांना हे करत होतं की शेवटी दत्ताजी पाडेकर हे कोण. म्हणजेच त्यांना वाटलं की दत्ताजी पाडेकर हे कोणीही व्यक्ती नसून दत्ताजी पाडेकर हे साक्षात प्रभू दत्तात्रयच आहे. आणि आपल्या साधनेने, आपल्या वडिलांच्या साधनेने आणि आपल्या देशपांडे घराण्यात जी दत्त उपासना चाललेली आहे ती दत्त उपासना पाहून आपला भाव जाणून आणि ते करता जे आहे ते मुद्रा घेऊन आले आहेत. त्यांना हे पटलं आणि त्यांनी विचार केला की आता या शोध कार्यात आपल्याला निघायला पाहिजे. 1-2 रात्र ते निघाली घरामध्ये आणि एका रात्री, 3ऱ्या रात्रीला हे घरातून बिना सांगता घरातून बाहेर पडले. आता बाहेर पडले तर दत्त महाराजांना शोधायला जायचं कुठे हा त्यांना अत्यंत प्रश्न पडलेला होता. शेवटी त्यांनी विचार केला की शोधायचं कुठे. त्यांनी विचार केला, सह्याद्रो नित्यवासनम. त्यांना एक श्लोक लक्षात आला, सह्याद्रो नित्यवासनम प्रमोदितममलम सद्गुरु चारुशीलम. दत्तात्रय प्रभू जे आहे ते सह्याद्री पर्वतावर नित्यवास करतात. तेव्हा आपल्याला सह्याद्री पर्वतावर जायला पाहिजे. तिथेच दत्तांची उपासना केली तर आपल्याला जे आहे दत्त अवताराचं दर्शन होईल. ते तिथून निघाले. डाकोळगी, नांदेड असा सगळा प्रवास पायी करत 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 ते रेणुका मातेच्या तीर्थस्थानी म्हणजे माहूरला आले. हे सह्याद्री पर्वतावर आहे. माहूरला आल्यानंतर तिथे रेणुका मातेचं त्यांनी दर्शन घेतलं.
रेणुका माता ही आपल्यापैकी अनेक जणांची कुळदेवी आहे. तेव्हा आपण अनेक लोक रेणुका मातेच्या दर्शनाला माहूरला गेला असाल. काहींची रेणुका माता ही कुळदेवी नसली तरी अनेक लोक दर्शनाला म्हणून देवीच्या तिथे जातात, कारण महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी ही माहूरची देवी एक पीठ म्हणवली जाते. या रेणुका देवीच्या मंदिरापासून आणखीन उंचावर एका रम्य ठिकाणी एक गुरुशिखर म्हणून स्थान आहे. मी स्वतः तिथे जाऊन आलेलो आहे. या काळात आजही तिथे जा तर चारीकडे जंगल, एकीकडे दरी, एकीकडे पहाड आणि मधून महाराष्ट्र सरकारने रस्ता आता बनवलेला आहे, पण अजून 500 वर्षापूर्वी तुम्ही विचार करा किती घनदाट जंगल असेल तिथे. आणि त्या जंगलातून दासोपंत जे आहे ते गुरुशिखरावर गेले. गुरुशिखरावर गेल्यावर त्यांनी तिथे अनुसूया मातेचं दर्शन घेतलं, दत्तांचं दर्शन घेतलं आणि तिथे आपली दत्त उपासना त्यांनी प्रारंभ केली, दत्त अनुष्ठान प्रारंभ केलं. 1, 2, 3, 4 वर्ष नव्हे, सतत 12 वर्ष एक तप, पूर्ण एक तप दासोपंत जे आहे ते गुरुशिखरावर राहिले. रोज खाली यायचं, रेणुका मातेचं दर्शन करायचं, परत गुरुशिखरावर जायचं आणि तिथे दत्त उपासनेमध्ये, दत्त अनुष्ठानामध्ये लीन व्हायचं. 12 वर्षात त्यांचा वैराग्य, त्यांची भक्ती, त्यांची साधना जी आहे ती उजळून निघाली. ते तिथून निघाले, परत रेणुका मातेचं त्यांनी दर्शन घेतलं आणि ते परत नांदेड, डाकुळणी असे होत 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 त्यांनी विचार केला की आता आपल्याला काहीतरी वाङ्मय वगैरे, काव्य वगैरे हे सगळं लिहायचं आहे, ते कुठे जाऊन लिहावं. त्यांनी विचार केला की चला, ते आधी औरंगाबाद जिल्ह्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याकडून ते राक्षस भुवन म्हणून एक जागा आहे. औरंगाबाद आणि बीड याच्यामध्ये राक्षस भुवन म्हणून एक स्थान आहे. त्या राक्षस भुवन या स्थानी आले. शनी महाराजांचं एक फार मोठं जसं स्थान ते आहे, तिथे त्यांनी आपलं वास्तव्य केलं आणि तिथे वास्तव्य केल्यानंतर ते पुढे निघाले. राक्षस भुवनच्या तिथे वाळवंट होतं. वाळवंट म्हणजे ॲक्च्युली ते वाळवंट नव्हतं, पण तिथे दुष्काळ पडलेला असल्यामुळे सगळी माती माती होती आणि त्या वाळवंट अशा क्षेत्रामध्ये त्यांना दत्तपादुका प्रसादरूपी मिळाल्या. त्या प्रसादरूपी दत्तपादुका त्यांना मिळाल्या, त्या त्यांनी आपले झोळीत टाकल्या आणि पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावर ते स्नान करायला थांबले. आता गंगेचा किनारा म्हणजे बनारस किंवा उत्तराखंड नव्हे, महाराष्ट्रात गोदावरीला गंगा म्हटलं जातं. महाराष्ट्रातले लोक गोदावरीला गंगा म्हणतात. तर त्या गोदावरीच्या काठावर ते स्नानाकरता म्हणून आले. स्नान करत असताना त्यांना समोरच्या तटावर असा काहीतरी एक गोंधळ चाललाय असं काहीतरी त्यांना दिसलं, म्हणून ते त्या भागाला गेले. त्या भागाला गेले तर पाहतात काय, त्यांची पत्नी जानकी हिला सतीला जाण्याकरता म्हणून लोक जबरदस्ती करत होते. त्यांनी विचारलं काय प्रकार चालाय. लोकांनी सांगितलं की हिचे पती 12 वर्ष झाले बेपत्ता आहे. सगळा शोध केला पण ते मिळत नाही, आणि ते मिळत नाही आहे म्हणजे ते निश्चित त्यांचा मृत्यू झाला असावा आणि नियमाप्रमाणे हिला सतीला जायला पाहिजे, म्हणून आम्ही हिला सतीला जाण्याकरता म्हणतोय. पण ही हट्ट करते. ही म्हणते नाही, माझी पतिव्रता आहे आणि मला दृढ विश्वास आहे की माझे पती जे आहे ते मला एक ना एक दिवस नक्की भेटतील, नक्की मिळतील, माझी त्यांची नक्की भेट होईल. आता दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, भगवे वस्त्र घातलेले, त्यामुळे आईवडिलांनी आणि पत्नीनी तर दासोपंतांना ओळखलं नाही, पण दासोपंतांनी मात्र आईवडिलांना ओळखलं. त्यांनी प्रतिप्रश्न केला की जर हिचे पती आले आणि ही सती चालली गेली तर मग त्याचं काय उत्तर आहे तुमच्याजवळ. सगळेजण चूप राहिले. त्यांनी आपला परिचय दिला, आईवडिलांना नमस्कार केला. जानकीनी पण जे आहे ते दासोपंतांना नमस्कार केला आणि मग त्यांनी आपला परिचय दिला की मी स्वतः दासोपंत हिचा पती. आणि असं जानकीला संकटातून दासोपंतांनी वाचवलं. संपूर्ण परिवार पुन्हा एकत्र झाला, आनंद निर्माण झालं आणि दासोपंतांनी आता आपल्या दिगंबर पंत वडिलांना म्हटलं की बाबा, आपल्या बिदरचं जे काय इस्टेट मालमत्ता वगैरे आहे त्याचं आपण दानपत्र तयार करा आणि ते दानपत्र केल्यानंतर आपण सगळे अंबेजोगाईला जाऊन वास्तव्य करू. अंबेजोगाई जिल्हा बीड, योगेश्वरीचं स्थान येते. योगेश्वरी पण अनेक जणांची कुळदेवी आहे. आपण लोक गेले असाल किंवा काही जण नुसते दर्शनाला योगेश्वरीच्या गेले असतील, ते अंबेजोगाईचे तीर्थस्थान आहे, तिथे जाऊन आपण वास्तव्य करू.
दिगंबर पंतांनाही ते पटलं. त्यांनी बिदरची मालमत्ता, इस्टेट जी काय त्यांची होती उरलेली ती सगळी दानपत्र करून आणखीन दिली आणि सर्व सहपरिवार अंबेजोगाईला आले. अंबेजोगाईला आल्यानंतर भट गल्लीमध्ये एक घर घेऊन आणि ते राहू लागले. त्या अंबेजोगाईला सीतोपंत म्हणून एक फार मोठं प्रस्थ होतं आणि ते सीतोपंत, सौभाग्याने त्यांचंही आडनाव देशपांडेच होतं, सीतोपंत देशपांडे. ते एक फार मोठं प्रस्थ होतं. पण फार मोठं प्रस्थ असलं तरी तेही अत्यंत धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते आणि ते गुरुच्या शोधात होते की त्यांना एक ना एक कोणीतरी चांगला गुरु हवा होता, गुरु करायचा होता. पण त्यांची एक अट होती की ज्या व्यक्तीची दृष्टादृष्ट ही पडेल आणि दृष्टिक्षेप होईल, ज्याच्या दृष्टिक्षेपाने मी क्षणिक भराकरता का न होईना पण समाधिस्थ होईन, अशाच व्यक्तीला मी माझा गुरु करेन. त्या दिवशी दरवर्षी त्यांची शोभायात्रा निघायची. त्या हिशोबाने त्या दिवशी पण त्याप्रमाणे त्यांची शोभायात्रा निघत होती. दासोपंत ती शोभायात्रा पाहण्याकरता उभे होते आणि दासोपंतांच्या समोर त्यांचा रथ आला, दृष्टादृष्ट झाली, दृष्टिक्षेप झाला आणि त्या क्षणी सीतोपंत जे आहे ते क्षणिक वेळाकरता का होईना पण समाधिस्थ झाले. जागृत झाल्यावर त्यांना कळलं की कोणाच्या दृष्टिक्षेपामुळे मी क्षणिक समाधीमध्ये लीन झालो होतो. ते खाली उतरले आणि त्यांनी दासोपंतांना नमस्कार केला. ढळाढळा त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येऊ लागले की मी इतके वर्षापासून गुरुच्या शोधात होतो, आज मला खरे गुरु सापडलेले आहेत. त्यांनी त्यांना विनंती केली की मला आपण गुरुमंत्र द्या आणि मला शिष्य आपलं स्वीकार करा. दासोपंतांनी त्यांना हात धरून उचललं, मिठी मारली आणि त्यांना म्हणाले की ठीक आहे, मी शिष्य आपला अनुयायी बनवायला तयार आहे. तिथून ते दोघं जण निघाले. आता हे तिथलं बडं प्रस्थ असल्यामुळे आणि आपले गुरु दासोपंत हेच असल्यामुळे त्यांनी त्यांची उत्तम प्रकारे राहायची व्यवस्था केली. आजही देशपांडे गल्ली म्हणून तिथे आहे अंबेजोगाईला आणि त्या गल्लीमध्ये दासोपंतांचं घर आहे जिथे त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. सीतोपंतांनी त्यांना तिथे राहण्याकरता जागा दिली. तिथे राहण्याकरता जागा दिल्यानंतर तिथे त्यांनी आपली उपासना सुरू केली. आता दासोपंतांना 2 पुत्र होते. यांनी विचार केला की आता आपल्याला सर्व काही सोडून, सांसारिक जीवन सोडून आपल्याला फक्त लेखन कार्य, वाङ्मय लेखनाचं कार्य आणि दत्त उपासना हीच करायची आहे. तेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुलांमध्ये आपले जे देव होते त्याची समान वाटणी केली. दोघा मुलांकरता त्यांनी आजही अंबेजोगाईला एक थोरलं देवघर आणि एक लहानं देवघर असं म्हणून त्या घरात आहे. त्या 2 मुलांकरता त्यांनी एक थोरलं देवघर दिलं मोठ्या मुलाकरता आणि छोट्या मुलाकरता लहानं देवघर दिलं. पण त्यांच्याकडे दत्तमूर्ती एकच होती आणि ती स्वतःकरता हवी होती. पण त्यांची इच्छा होती की आपल्या अपत्यांनी सुद्धा रोज दत्तमूर्तीची उपासना करायला पाहिजे. त्यांची उंची पहा. दासोपंतांनी कणकीच्या 2 दत्तमूर्ती तयार केल्या. इथे एक गोष्ट आणखीन लक्षात घेण्यासारखी आहे की दासोपंत हे एकमुखी दत्त मानत होते. आज जे आपण त्रिमुखी ब्रह्मा विष्णू महेश अशी जी मूर्ती स्वीकारतो, दासोपंत एकमुखी दत्ताची आराधना करत होते. तर त्यांनी कणकीच्या 2 मूर्त्या तयार केल्या एकमुखी दत्तांच्या आणि तांदूळाच्या राशीमध्ये त्या मूर्ती ठेवल्या आणि आपल्या दोन्ही मुलांना सांगितलं की हे पहा, मी 2 दत्तांच्या मूर्ती तयार करून तांदूळाच्या राशीत ठेवलेल्या आहे. या जर तुम्ही 1.25 महिन्यानंतर बाहेर काढल्या तर या मूर्ती तुम्हाला सोन्याच्या मिळतील. 1 महिन्यानंतर जर तुम्ही बाहेर काढल्या तर या मूर्ती तुम्हाला चांदीच्या मिळतील. 3 आठवड्यानंतर जर तुम्ही बाहेर काढल्या तर या तुम्हाला पंचधातूच्या मिळतील आणि त्याच्या अलीकडेच जर तुम्ही काढल्या तर या मूर्ती तुम्हाला पितळेच्या मिळतील असं सांगितलं. पण त्या दोन्ही पोरांना धीर नव्हता. 3 आठवड्यानंतर त्यांनी त्या तांदूळाच्या राशीतनं त्या मूर्त्या काढल्या आणि दासोपंतांच्या सांगण्याप्रमाणे त्या दोन्ही मूर्त्या मिळाल्या. कणकीच्या बनवलेल्या मूर्त्या 3 आठवड्यानंतर पंचधातूच्या मिळाल्या. आजही त्या मूर्त्या अंबेजोगाईला दासोपंतांच्या घरात आपल्याला दर्शन करायला ठेवलेले आहे, दर्शन करू शकतो. पण दुर्भाग्य आहे की अंबेजोगाईला जातं तिथले गुरव वगैरे हे सगळं सांगत नाही. मी सुद्धा इथे जबलपूरला दत्त मंदिरामध्ये कीर्तनकार आले होते, त्यांनी हे सगळं सांगितलं होतं. तेव्हा मी तिथे दासोपंतांची पासोडी पाहायला गेलेलो होतो.
तर असं सगळं झालं आणि तिथे त्या दत्तमूर्त्यांचा उपासना त्या दोघी पोरांनी सुरू केली आणि त्या सगळ्या उपासनेमधनं हे निवृत्त झाले आणि यांनी आपलं संपूर्ण कार्य दत्त उपासनेमध्ये आणि लेखन कार्यात सुरू केलं. दत्तात्रय त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांना एक दिवस साक्षात्कार दिला आणि त्यांना आदेश केला की आता दासोपंतांना सांगितलं की तुझं नेहमीचं वास्तव्य, नेहमी करता वास्तव्य जे आहे ते आता अंबेजोगाईच राहील, इथून कुठेही हलायचं नाही. जे काय कार्य करायचं आहे ते अंबेजोगाईला राहूनच करायचं आहे. म्हणतात की प्रभू दत्तात्रय त्यांच्यावर इतके प्रसन्न होते की त्यांच्याशी संवाद करायला यायचे. नुसताच संवाद करायला यायचे नाही तर रोज त्यांच्याकडे चौपर खेळायला दत्तात्रय प्रभू येत होते. काय उंची असेल दासोपंतांची. एकदा अशीच घटना झाली. प्रभू दत्तात्रय त्यांच्याकडे चौपर खेळायला आले होते आणि चौपर खेळायला आले असताना खेळ चाललेला होता आणि त्याच वेळे पैठणला एकनाथ महाराजांच्या घरी त्या हरिपंडित यांचा यज्ञोपवीत संस्कार होता. त्याचं आमंत्रण दासोपंतांना देण्याकरता म्हणून एकनाथ महाराज जे आहे ते तिथे आले. तिथे आले असं कळल्याबरोबर प्रभू दत्तात्रय जे आहे ते अंतर्धान पावले. दासोपंतांना कळेच ना की एकनाथ महाराज आले आणि प्रभू दत्तात्रय अंतर्धान का बरं झाले. त्यांनी विचार केला, सोडून दिलं. ज्या दिवशी मुंज होती त्या दिवशी दासोपंत अंबेजोगाईहून पैठणला गेले आणि पैठणला गेले. त्या मुंजीच्या कार्यक्रमात ते सम्मिलित झाले. तिथे पाहतात तर काय, स्वागतदारावर चोपदार म्हणून प्रभू दत्तात्रय साक्षात उभे चाकरी करतात ते एकनाथ महाराजांची यज्ञोपवीत संस्कारात त्यांच्या चिरंजीवांच्या. वामन पंडितांनी एक याच्यावर फार छान श्लोक लिहिलेला आहे. ज्या घरी हरीचा कर आहे, ज्या घरी हरीचा कर आहे, त्या घरी हरी चाकर आहे. वामन पंडितांनी 4 जागी कर हा शब्द उपयोगात आणला आहे, पण 4ही जागी या कर शब्दाचा 4 वेगवेगळे अर्थ आहेत. अत्यंत विलक्षण असा हा श्लोक आहे. ज्या घरी हरीचा कर आहे, त्या घरी हरीचा कर आहे. पहिल्या याच्यात कर जो आला आहे, हरीचा कर आहे, तिथे कर म्हणजे टॅक्स. टॅक्स म्हणजे कसं, आज आपण जे इन्कम टॅक्स, सेल टॅक्स वगैरे हे टॅक्स देतो, शास्त्रात सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने आपलं जे काय उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा 10% हिस्सा हा देवाच्या चरणी, हरीच्या चरणी अर्पित करायला पाहिजे. अर्थात इथे जो आहे, ज्या घरी हरीचा कर आहे, हा कर तुम्हाला जे उत्पन्न मिळतं त्याचं 10% तुम्ही हरीला द्यावं. हा कर जो देत असेल त्या घरी हरी चाकर आहे, त्या घरी हरी चाकर आहे. चाकर म्हणजे आपण जे नोकर चाकर म्हणतो तो चाकर. त्या घरी हरी चाकर आहे. आणि ज्या घरी हरीचा कर नाही, हरीचा कर नाही म्हणजे ज्या घरामध्ये अनुष्ठान होत नाही, पूजा अर्चना होत नाही, व्रतवैकल्य होत नाही, ते घर म्हणजे ज्या घरी हरीचा कर नाही, त्या घरी हरीचा कर नाही. इथे कर म्हणजे वरदहस्त, त्या घरी हरीचा म्हणजे देवाचा वरदहस्त राहत नाही. असा हा वामन पंडितांचा एक विलक्षण श्लोक जो आहे तो इथे लागू झाला. एकनाथ महाराजांची काय उंची होती. त्यांच्याकडे शिखंडी म्हणून विठ्ठलांनी जे आहे ते पाणी भरलेलं आहे. आणि आत्ता तर त्यांच्या चिरंजीवांच्या हरिपंडितांच्या मुंजीमध्ये प्रभू दत्तात्रय स्वतः चोपदार म्हणून उभे आहेत. त्याचं कारण हेच की ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरी चाकर म्हणून सुद्धा यायला मागे पुढे पाहत नाही. दासोपंतांना कळलंच नाही की हा काय प्रकार आहे. त्यानंतर परत 2-3 नंतर दत्तात्रय प्रभू रोजच्या नियमाप्रमाणे खेळायला आले आणि त्यांनी विचारलं की त्या दिवशी एकनाथ महाराज आले होते तर तुम्ही अंतर्धान पावलात आणि परवा त्या मुंजीमध्ये मी आलो होतो तर तिथे तुम्ही जे आहे ते चाकर म्हणून, चोपदार म्हणून तिथे उभा होता. प्रभू दत्तात्रयांनी दासोपंतांना फार सुरेख उत्तर दिलं. प्रभू दत्तात्रय म्हणाले, अरे बाबा, तू तर माझा फक्त मित्र आहे, मित्र, पण एकनाथ महाराज हे माझे मालिक आहे, मालिक. जर त्यांनी मला इथे तुझ्याबरोबर खेळत असताना पाहिलं असतं
तर ते म्हणाले असते की तिकडे मुंजीचा घाट आहे पैठणला घरी, आणि तुम्ही इथे काय खेळ खेळत बसले आहात. त्यांच्या भीतीमुळे मी अंतर्धान पावले. त्याच्यावरून कल्पना करा की एकनाथ महाराजांची काय उंची असेल, काय त्यांचं अध्यात्म असेल. तर अशा प्रकारचे दासोपंतांनी जे आहे ते ऐकलं आणि ते चकित झाले. पुढे दासोपंतांनी आपलं लेखन कार्य सुरू केलं आणि अंबेजोगाईला राहून दासोपंतांचं एक ब्रीदवाक्य होतं, आणि ते ब्रीदवाक्य म्हणजे आनंदे दत्तात्रेय देवदेवो, हा त्यांचा जयघोष होता. अंबेजोगाईला राहून त्यांनी बरंच काही लेखन कार्य केलं. त्यांच्या काळामध्ये एक नाथ पंचायतन म्हणून पण मानले जात होते, आणि त्या नाथ पंचायतनाच्या नावाने 4 संत जे आहे ते एकत्र यायचे. त्याच्यामध्ये संत एकनाथ होते, जनार्दन स्वामी होते, जनार्दन होते, विठा रेणुकर महाराज होते, आणि शिवाय दासोपंत होते. असे 5 संत मिळून नाथ पंचायतन म्हणून मानले जात होते. तिथे अंबेजोगाईला ते राहायचे आणि तिथे त्यांनी रोज लेखन कार्यास प्रारंभ केला. पदार्णव, गीतार्णव, गीतार्णव म्हणजे गीतेवरती त्यांनी टीका लिहिलेली आहे, आणि किती ओव्यांमध्ये, 1.25 ओव्यांमध्ये दासोपंतांनी गीतेवर गीतार्णव नावाची टीका केलेली आहे. दासोपंतांची पासोडी, मी पुढच्या थोड्या वेळाने तुम्हाला दासोपंतांच्या पासोडीवर एक संक्षिप्त सांगेन. काव्यलेखन केलेलं आहे दासोपंतांची पासोडीवरती त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे. दत्तात्रय महात्म्य, अवतार ध्यान दत्तात्रय, सिद्ध दत्तात्रय स्तोत्र, दासोपंतांबरोबर जो दत्तात्रयांचा संवाद व्हायचा त्या संवादावर दत्त अवधूत संवाद म्हणून त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याशिवाय प्रादुर्भाव स्तोत्र, दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्र, दशसहस्त्रनाम स्तोत्र, षोडशनाम स्तोत्र, द्वादशनाम स्तोत्र, शतनाम स्तोत्र, अशी अनेक स्तोत्र त्यांनी लिहिली. त्याशिवाय दत्तात्रेयांची अनेक पदं दासोपंतांनी लिहिलेली आहे. असं म्हणतात की सर्वात जास्त ओव्या दासोपंतांच्या वाङ्मयात, म्हणजे 5 लाख ओव्या, सर्व त्यांचे वाङ्मय जे आहे, सर्व स्तोत्र आहे, त्याला जर घेतलं तर एकूण 5 लाख ओव्यांमध्ये दासोपंतांनी आपलं वाङ्मय लिहिलेलं आहे. दासोपंतांसारख्या काव्यरचना कोणत्याच संतांनी केलेल्या नाही. सगळ्यात जास्त काव्यरचना या दासोपंतांनी केल्या आहेत. म्हणून दासोपंतांना सर्वश्रेष्ठ कवी दासोपंत असंही म्हटलं जातं. 5 लाख ओव्या, सगळ्यात जास्त 5 लाख ओव्यांमध्ये त्यांनी वाङ्मय लिहिलं आहे, म्हणून सर्वज्ञ संत दासोपंत असं देखील त्यांना म्हटलं जातं. एकूण 48 ग्रंथ 5 लाख ओव्यांमध्ये दासोपंतांनी लिहिलेले आहेत. असे महान संत दासोपंत होते. त्यांनी अंबेजोगाईला, जिथे मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी आपण जर पाहिली असेल तर आपल्याला माहीत असेल की अंबेजोगाईला मराठीचे जे आद्य कवी आहे ते आद्य कवी म्हणजे मुकुंदराज यांनी तिथे समाधी घेतली, आणि मराठीचा पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा मुकुंदराज कवींनी लिहिलेला आहे. आणि तिथेच दासोपंतांनी पण नरसिंह तीर्थ या स्थानी आपली समाधी घेतलेली आहे. दासोपंतांचं लेखन कार्य इतकं विलक्षण होतं की आद्य कवी मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, जनार्दन स्वामी, रंगनाथ बुवा निगडीकर अशा अनेक संतांनी स्वतंत्र रचना केल्या, पण चित्रमय, विस्तारपूर्वक आणि सूक्ष्म विवरण करणारी वाङ्मयातील एकमेव रचना म्हणजे दासोपंतांची पासोडी. आजही अंबेजोगाईला देशपांडे गल्लीमध्ये दासोपंतांच्या घरी ती पासोडी 6 फूट लांबीची आणि 3 फूट रुंदीची अशी पासोडी म्हणजे घोंगडी, आणि घोंगडीवरती एक लेपन करून त्याच्यावर चित्रमय काव्य हे दासोपंतांनी लिहिलेलं आहे. ती आज देखील दर्शनाकरता आपल्याला तिथे उपलब्ध असते. अवश्य अंबेजोगाईला जावं, तेव्हा याचं दर्शन, दासोपंतांच्या पासोडीचं समाधीचं दर्शन अवश्य करावं. तिथे दत्तात्रेयांच्या ज्या एकमुखी मूर्ती आहे त्यांचंही दर्शन करावं. पुढे दत्त उपासनेमध्ये लीन झाले आणि दासोपंतांनी सगळं वाङ्मय लिहून आपलं कर्तव्य जे आहे ते पूर्ण केलं. जनतेला मार्गदर्शन देण्याचं कार्य आपल्या पदगायनाच्या माध्यमांनी आणि वाङ्मयाच्या माध्यमांनी पूर्ण करून आणि शेवटी वयाच्या 65व्या वर्षी अर्थात 1615 अंबेजोगाई येथील नरसिंह तीर्थ या स्थानी दासोपंतांनी समाधी घेतली, आपला देह संपवला. आज जरी दासोपंतांनी समाधी घेतलेली असली तरी दत्त उपासना करणाऱ्या, दत्त भक्ती करणाऱ्या,
दत्त साधना करणाऱ्या आणि दत्त सेवेमध्ये लीन असणाऱ्या सर्व लोकांवर दासोपंतांचा आशीर्वाद हा सतत लाभत राहतो. त्यांची संगती ही सतत लाभत राहते. दासोपंत आणि मुकुंदराज कवी यांच्यामुळे जसं पुण्याला महाराष्ट्रातील विद्येचं माहेर असं म्हटलं जातं, तसं मराठवाड्यातील विद्येचं माहेर हे अंबेजोगाईला म्हटलं जातं. आणि त्याचं कारण म्हणजे फक्त दासोपंत आणि मुकुंदराज कवी या दोघांचं तिथे वास्तव्य होतं. आणि म्हणून प्रत्येक 3-4 वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन एक तालुक्याची जागा नसून सुद्धा हे अंबेजोगाईला होतं. आणि अशा प्रकारे दासोपंतांनी आपला देह संपवला. आज देखील आपण दत्तसेवेत जर लीन झालो, दत्त साधनेमध्ये लीन झालो, दत्तसेवा करत राहिलो तर दासोपंतांचा आशीर्वाद आपल्याला सतत लाभत राहील आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष होत राहील. आणि एवढं समजून आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि शेवटी एक श्लोक म्हणून आणि मी आपलं कथन संपवतो. संत परमहितकारी जगत में संत परमहितकारी, प्रभुपद प्रगट करावत प्रीति, प्रभुपद प्रगट करावत प्रीति, भ्रम मिटावत भारी, भ्रम मिटावत भारी, संत परमहितकारी, संत परमहितकारी जगत में संत परमहितकारी, परम कृपालु सकल जीवन पर, परम कृपालु सकल जीवन पर, हारे सम दुख हारी, हारे सम दुख हारी, संत परमहितकारी, संत परमहितकारी जगत में संत परमहितकारी, त्रिगुणातीत फिरत तनु त्यागी, त्रिगुणातीत फिरत तनु त्यागी, रीत जगत से न्यारी, रीत जगत से न्यारी, ब्रह्मानंद कहे संत की सौगत, ब्रह्मानंद कहे संत की सौगत, मिलत है प्रगट मुरारी, मिलत है प्रगट मुरारी, संत परमहितकारी, संत परमहितकारी में संत परमहितकारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त संत सर्वज्ञ संत दासोपंत महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर 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 हर.